नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन यांची क्वेश्चन सिरीज बघत आहे आणि ऑलरेडी 3 पार्ट आपण घेतलेले आहेत. ते तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. आता आपण पुढचा पार्ट बघत आहे, पार्ट 4. त्या पार्ट 4 मध्ये जवळपास 44 एमसीक्यूज आपण बघणार आहे आणि सगळे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत आणि त्याच्या अवतीभोवतीचं बॅकग्राऊंड तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होतील. आता हा जो टॉपिक आहे ना, याच्यामध्ये थोडेसे काही मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहेत. तर मॅथमॅटिकल प्रॉब्लेम साठी तुम्हाला इथे तर मी तुम्हाला सॉल्व्ह करू शकत नाही आहे, कारण इथे थोड्याशा काही मला लिमिट्स आहेत. तर इथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून नाही देऊ शकत. पण तुम्हाला नक्की सांगतो की ते प्रश्न तुम्हाला जे इथे दिसतील त्या पद्धतीचे अगदी सोपे प्रश्न आहेत. एका फॉर्म्युल्याच्या बेसवर ते प्रश्न सॉल्व्ह होतात. ते प्रश्न तुम्हाला वैयक्तिकरित्या साईडला करायचे आहेत. वाटल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे. तर मी वाटल्यास तुम्हाला त्या जागी कुठला फॉर्म्युला लागतो हे तुम्हाला सांगून देईल आणि त्या अनुषंगाने तुम्ही तसं करायचं आहे. चला तर मग आज आपण सुरुवात करू या 4थ्या व्हिडिओला. आणि या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले नसाल तर तुम्ही साईडला मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या पार्टची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता आणि चेक करू शकता. चला तर मग तुमचा वेळ जास्त घेत नाही, ऑलरेडी मी तुमचा वेळ खूप घेतलेला आहे, पण ते सांगणं थोडंसं मला वाटलं आवश्यक आहे. आणि याच्या नोट्स आणि हे जे पीडीएफ आहेत, या पीडीएफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. हे टेलिग्राम चॅनलचं माझं नाव आहे जीके चेक पॉइंट. इथे या चॅनलवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता आणि या चॅनलची डिस्क्रिप्शन लिंक सुद्धा मी दिली. चला आपण आता सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द थर्ड सेल ऑफ द कॉपर आयटम. तर याचं काय आहे, थर्ड सेल मध्ये हे 18 असतात, 2 8 18. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, विच इज द सेमीकंडक्टर मटेरियल. सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना माहितच आहे काय आहे, तर याला आपण काय म्हणू, जर्मेनियम. त्यानंतर कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन्ही प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द इंडिकेशन ऑफ निऑन पॉलॅरिटी इंडिकेटर यूज फॉर चेकिंग एसी सप्लाय. तर याचं उत्तर आपल्याला काय म्हणतात, बोथ इलेक्ट्रोड विल ग्रो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिकल एनर्जी इन युनिट कंझ्युम बाय 500 वॅट लॅम्प फॉर 5 hours. तर आपल्याला एनर्जी काढायची आहे याच्यामध्ये काय, तर 500 वॅटचा जो बल्ब आहे तो 5 घंट्यासाठी जर लावला तर किती एनर्जी याच्यामध्ये जाईल. तर अगदी सोपा फॉर्म्युला आहे एनर्जीचा. एनर्जी बरोबर काय असते, पी इंटू टी. पी म्हणजे पॉवर गुणिला टाइम. मग इथं पॉवर किती दिले, 500 वॅट आहे आणि 5 आवर साठी म्हणजे 500 गुणिला 5 किती होतात, 2500 आणि त्याला भागीला 1000 म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय मिळतं, 2.5. मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम्स आहे हे अगदी सोपी आहेत आणि कदाचित जर असे आले तर आपल्याला ते सुटले पाहिजेत. तर म्हणून बेसिक फॉर्म्युले त्या बेसिसवर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. चला आपण आता पुढे जाऊ. त्यानंतर पाचवं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हॉट रेझिस्टन्स ऑफ बल्ब रेटेड ॲज 100 वॅट अँड 250 व्होल्ट. याचं आपल्याला काय काढायचं. आता हे पाचवं आहे, तर याच्यासाठी सुद्धा पॉवर बरोबर काय असते, पॉवर इज इक्वल्स टू व्ही आहे किंवा पॉवर बरोबर व्ही स्क्वेअर बाय आर. आणि हे जर सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकल्यानंतर याचं उत्तर आपल्याला येतं 625 ओहम. त्यानंतर नेक्स्ट, विच लॉ स्टेट दॅट इन क्लोज इलेक्ट्रिकल सर्किट द अप्लाइड व्होल्टेज इज इक्वल टू द सम ऑफ द व्होल्टेज ड्रॉप. तर आपल्याला काय आहे, क्रिचॉफ सेकंड लॉ हा दिसून येतो. जेव्हा तुम्ही समेशन ऑफ व्होल्टेज इक्वल टू 0 म्हटलं तर सेकंड लॉ आणि समेशन ऑफ करंट म्हटलं तर फर्स्ट लॉ. त्यानंतर नेक्स्ट, कॅल्क्युलेट द टोटल पॉवर ऑफ द सर्किट ऑफ 2 लॅम्प रेटेड ॲज 200 watt is to 240 volt are connected in the series across 240 volt supply. तर याचं उत्तर आपल्याला भेटतं 100 वॅट. बेसिक फॉर्म्युला आहे मित्रांनो, ते तुम्ही थोडंसं करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द 3 रेझिस्टर R1 R2 R3 आर कनेक्टेड इन पॅरलल. इथं पॅरलल म्हटलेलं आहे आणि सिरीज आणि पॅरलल हे आपण आपल्याला माहितच आहे, वाचलेलं आहे. आणि याचं बेसिक फॉर्म्युला आहे पॅरलल साठी, हा जो ऑप्शन ए दिसतो तुम्हाला हा सिरीज साठी आहे आणि पॅरलल साठी आपल्याला दिसतो ऑप्शन नंबर डी, म्हणजे हा वाला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू. आता याच्यामध्ये अजून थोडंसं होऊ शकलं असतं, जसं की इथं जर आपण RT 1/RT असं झालं असतं या ठिकाणी आणि हा फॉर्म्युला वर आला असता. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द रिडिंग ऑफ ओहममीटर अक्रॉस द ओपन R2 रेझिस्टर. आता ओपन R2 रेझिस्टर म्हटलंय. आता ओपन म्हटल्यानंतर नेहमी आपल्याला माहित आहे, तर जेव्हा हे ओपन असते रेझिस्टर तेव्हा तिथं व्हॅल्यू काय असते, इनफायनाइट आहे ना, इंडिकेट इनफायनाइट रेझिस्टन्स. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द चेंज ऑफ रेझिस्टन्स व्हॅल्यू ऑफ द कंडक्टर ॲज इट्स डायमीटर इज डबल. जेव्हा एखादी कंडक्टरची व्हॅल्यू आहे ती डायमीटर आहे कंडक्टरचा, त्याची व्हॅल्यू जर डबल केली तर आपल्याला तो एक सूत्र माहित आहे,
आर इज इक्वल्स टू रो एल बाय ए, आणि ए जर आपण त्याची डबल व्हॅल्यू केली तर ते काय होईल, डिक्रीज टू द 4 टाइम्स. ठीक आहे ना, कारण की ते डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे ते व्हॅल्यू कमी होईल. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ रजिस्टर. हा जो इथं रजिस्टर दिसतोय याचं काय नेम आहे, तर वायर बाउंड रजिस्टर याचं असं नाव आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू, कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ द रजिस्टर बाय कोडिंग बाय कलर कोडिंग मेथड. आता इथं एक रजिस्टर दिलेला आहे आणि आपल्याला याचा एक चार्ट आहे, तो चार्ट सुद्धा नोट्स मध्ये ऑलरेडी आहे. त्या नोटची कोडिंग आणि त्यानुसार तुम्हाला हे कोडिंग सहज, अगदी म्हणजे सोपा प्रश्न आहे. जर ती कोडिंग तुम्हाला व्यवस्थित पॅरलली तुम्ही पाठ करा आणि ही कोडिंग तुम्हाला भेटून जाते. जसं रेड साठी आपल्याला यामध्ये उत्तर आपल्याला भेटतं 26, हे उत्तर आहे. तर रेड साठी काय आहे, कोड आपल्याला 2 मिळतो, ब्ल्यू साठी आपल्याला 6 मिळतो आणि ऑरेंजची जी रेंज आहे 10⁻³ असे आहे. आणि ह्या सिल्वर साठी जे हे आहे त्यानंतर हे 10% काय म्हणू त्याला आपण, कमी जास्त प्लस मायनस 10 याच्यामध्ये ही आहे. ठीक आहे, तर हा आपल्याला 12वा प्रश्न भेटून जातो. त्यानंतर 13, वाय द ओहम मीटर इज ग्रॅज्युएटेड विथ नॉन लिनियर स्केल. हा जो आहे याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटतो, करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टर. ठीक आहे, त्यानंतर आपण आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. Calculate the voltage unknown resistance RDC in the Wheatstone bridge network if PAB for 500 watt, QBC 300 watt, SAO 15 watt at balance condition. आता हा इथं तुम्हाला एक व्हीटस्टोन ब्रिज दिलेला आहे आणि व्हीटस्टोन ब्रिजचा आपल्याला काय अननोन रेजिस्टन्स काढायचा आहे. याच्यामध्ये PAB ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यानंतर QBC ची व्हॅल्यू दिलेली, सॉरी इथे आहे QBC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि SAO ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे ना, आपल्याला काय काढायचं आहे, हा अननोन RDC काढायचा आहे. आणि आपल्याला सरळच माहिती आहे, याचं एक सूत्र आहे PAB म्हणजे हे दोन एकामाग एक, PAB डिवायडेड बाय RAD, त्यानंतर QBC डिवायडेड बाय RDC. तर हे सूत्र तुम्ही टाकल्यानंतर याची व्हॅल्यू जी येते ती व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते 9 ओहम. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघू, व्हीटस्टोन ब्रिजचा फॉर्म्युला आहे, अगदी सोपा आहे. हे प्रश्न तुमचे मिस होता कामा नये. विच मटेरियल इज हॅव्हिंग अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट प्रॉपर्टी. तर कुठलं मटेरियल ज्याचं निगेटिव्ह कोएफिशियंट प्रॉपर्टी आहे, तर मायका, हे याचं असं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द इलेक्ट्रिकल क्वांटिटी आर रिलेटेड इन ओहम्स लॉ. कुठल्या क्वांटिटीज आहे त्या ओहम्स लॉ मध्ये रिलेट करतात. आपल्याला माहित आहे करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असतो, व्होल्टेजला असतो, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला असतो, रेजिस्टन्स असतो. म्हणून करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टिव्हिटी हे आपलं नाही, सॉरी, करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टिव्हिटी नाही मित्रांनो, रेजिस्टिव्हिटी वेगळा आणि रेजिस्टन्स हा वेगळा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू क्वेश्चन नंबर 17. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स R2 इन द पॅरलल सर्किट. हे पॅरलल सर्किट दिलेलं आहे आणि पॅरलल सर्किटचं आपलं सूत्र माहितच आहे, 1/R1 इज इक्वल्स टू 1/R2, R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. ठीक आहे, तर हे आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटतं 6 ओहम. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट विचार करू आपण क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ पॅरलल सर्किट विथ वन ब्रांच ओपन. एखादी ब्रांच ओपन केल्यानंतर त्याचं पॅरलल सर्किटचा काय इफेक्ट होतो, तर सरळ सरळ आपल्याला माहित आहे, असं केल्यानंतर काय होणार आहे, नो करंट विल फ्लो इन दॅट ब्रांच. त्यानंतर नेक्स्ट विचार करू आपण, व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे, तर रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम मीटर. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू क्वेश्चन नंबर 20. बघा, ह्या सगळे क्वेश्चन आणि ह्या PDF आणि त्याचे नोट्स मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलचं हे माझं नाव आहे GK चेकपॉइंट. चला भेटू आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच टाइप ऑफ रेजिस्टर इज यूज फॉर आर्क क्वेंचिंग प्रोटेक्शन इन सर्किट ब्रेकर. तर कुठलं रेजिस्टर आपण यूज करतो, तर त्याला आपण म्हणू व्हॅरिस्टर. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट विचार करू आपण, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बाय कलर कोडिंग मेथड. हे तर ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केलाय, तो चार्ट त्या नोट्स मध्ये अवेलेबल आहे. तर याचं उत्तर आपल्याला भेटतं, रेड साठी 2 कोड आहे, त्यानंतर ग्रीन साठी कोड आहे 5 आणि बाकीचं मग त्याचं उत्तर भेटतं आपल्याला हे. ठीक आहे, ऑप्शन नंबर C. त्यानंतर नेक्स्ट हे बघा, परत व्हीटस्टोन ब्रिजचा प्रश्न आलेला आहे. तर इथं व्हीटस्टोन ब्रिज आहे आणि इथं अननोन व्हॅल्यू आपल्याला कुठले काढायचे, याच्यामध्ये RDC काढायचा आहे, म्हणजे हा काढायचा आहे. हे बाकीच्या याचे हे 3 व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेल्या आहेत त्यांनी, आणि RDC अननोन काढायचा आहे. मग PAB डिवायडेड बाय SAD आणि QBC डिवायडेड बाय RDC
हे असंच कॅल्क्युलेशन केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि याचं उत्तर काढायचं. तर याचं उत्तर भेटतं आपल्याला 6 ओहम. बेसिक प्रॉब्लेम्स आहे मित्रांनो, परीक्षेत आले तर सहज तुम्हाला हातचे मार्क आहे हे सुट्टा कामा नये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 23. व्हॉट इज द रिडिंग ऑफ द व्होल्ट मीटर व्ही? आता या व्होल्ट मीटरचा जो इथे दिसतोय त्या व्होल्ट मीटरची रिडिंग काय असू शकते? तर या सर्किट वरून तुम्हाला सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. तुम्हाला बघायचं आहे कुठं सर्किट ओपन आहे नाही आहे आणि सिरीज मध्ये कुठल्या आहेत, पॅरलल मध्ये कुठल्या आहेत, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला उत्तर काढायचं आहे आणि याचं उत्तर आपल्याला भेटेल 18 व्होल्ट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. 24. विच इज द अप्लिकेशन ऑफ सिरीज सर्किट? सिरीज सर्किटचं खालीलपैकी कुठलं अप्लिकेशन आहे? तर आपण काय म्हणू, मल्टीमीटर रजिस्टर ऑफ अ व्होल्ट मीटर. हे काय आहे? सिरीज सर्किटचं अप्लिकेशन आपल्याला इथं पाहायला भेटेल. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट ऑन ओपन रजिस्टर इन सिरीज सर्किट? सिरीज सर्किट मध्ये ओपन रजिस्टर असेल तर त्याचा काय इफेक्ट होतो? तर त्याचा काय म्हणू आपण, टोटल सप्लाय व्होल्टेज विल अपियर अक्रॉस द ओपन रजिस्टर. हे आपल्याला याचं उत्तर भेटतं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26 आपण बघूया. ठीक आहे. बघा, कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ R3. इथं R3 दिलेलं आहे, याचं व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 12 अँपियर 2 व्होल्ट असा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपल्याला सगळं सूत्र माहिती आहे. तर मग याचं उत्तर काय येईल? 12 ओहम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने अवतीभोवतीचं आणि त्या टाईप मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुमचे प्रश्न कुठंच जाणार नाही मित्र. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सर्किट इफ ए बी पॉइंट आर शॉर्टन? हा जो ए बी पॉइंट आहे हा शॉर्टन केल्यानंतर याच्यावर काय परिणाम होईल? तर आपण काय म्हणू, सर्किट रेजिस्टन्स विल बी 0. त्यानंतर नेक्स्ट विचार करू आपण, व्हॉट इज द नेम ऑफ द रेजिस्टर इफ इट्स रेजिस्टन्स व्हॅल्यू इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर? टेम्परेचर सोबत त्याची रेजिस्टन्स व्हॅल्यू मध्ये काय इन्क्रीज होतो त्याला कुठलं रेजिस्टर म्हणतात? त्याला काय म्हणू आपण, सेन्सिस्टर्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी? क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच आपण ज्याला चार्ज म्हणू है ना, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर याला आपण म्हणू करंट इंटू टाइम. ठीक आहे ना, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर व्हॉट इज द युनिट ऑफ कंडक्टन्स? कंडक्टन्सचं युनिट काय आहे? तर कंडक्टन्सचं युनिट आपल्याला माहित आहे मो. ठीक आहे. तर नेक्स्ट, विच वन डिफाईन द चेंज इन रेजिस्टन्स इन ओहम पर डिग्री सेंटीग्रेड? तर याला आपण काय म्हणू, टेम्परेचर ऑफ कोइफिशियंट, टेम्परेचर कोइफिशियंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, विच टाइप ऑफ मीटर इज यूज टू टेस्ट द पोलॅरिटी ऑफ बॅटरी? कुठलं मीटर यूज केलं जातं पोलॅरिटी, बॅटरीची पोलॅरिटी चेक करण्यासाठी? तर मग आपण काय म्हणू, मूव्हिंग कॉइल व्होल्ट मीटर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. व्हॉट इज द व्होल्टेज ड्रॉप इन रेजिस्टर R2 इन द सिरीज सर्किट? इथेला जो व्होल्टेज ड्रॉप आहे आपल्याला काढायचा आहे आणि हे सगळे मित्रांनो सूत्र तुम्हाला नोट्स मध्ये आहेत, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. इथे आपल्याला काही लिमिट्स आहे, इथे आपण सॉल्व्ह करू शकत नाही. त्याचं उत्तर आपल्याला मिळेल 10 व्होल्ट. तुम्ही सध्या याचे स्क्रीनशॉट वाटल्यास तर काढून घ्या आणि मग नंतर ते सॉल्व्ह करा उत्तरासाठी. ठीक आहे. विच इज द अप्लिकेशन ऑफ सिरीज सर्किट? इथं काही ऑप्शन दिले आहेत. सिरीज सर्किट मधलं कुठलं अप्लिकेशन आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर याचं आपण म्हणू फ्यूज. जो आपला घरातला फ्यूज असतो तो सिरीज मध्ये असतो नेहमी. ठीक आहे. विच मेथड इज, आणि घरातला फ्यूज हा सिरीज मध्ये असतो आणि घरातली जी आपण म्हणू की जी इलेक्ट्रिकल जो नाही घरातली जी वायरिंग नसते, घरातलं जे आपलं अप्लिकेशन लावलेले असतात, जोडलेले असतात, किंवा घरातली जी लाईट असते तुमची ती पॅरलल मध्ये असते. ठीक आहे. विच मेथड इज यूज फॉर मेजरिंग 1 ओहम टू 100K ओहम रेंज रेजिस्टन्स? कुठली मेथड यूज केले जाते? तर आपण म्हणू व्हीटस्टोन ब्रिज मेथड. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स? स्पेसिफिक रेजिस्टन्सचा SI युनिट काय असतो? तर याचा SI युनिट काय असतो? ओहम मीटर. ठीक आहे. त्यानंतर 37 क्वेश्चन नंबर 37 हा बघा इथे. त्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ द रजिस्टर? हा इथं रजिस्टर दिलेला आहे, कलर कोड आहे ऑरेंज रेड सिल्वर. तर आपल्याला याचा आता ऑरेंज साठी आपल्याला माहित आहे काय आहे कोड 3 आणि परत दुसरा ऑरेंज साठी काय आहे 3 आणि तर रेड हा 3 नंबरला आहे, त्याच्यामुळे याचा काय येईल आपल्याला म्हणजे 10⁻² म्हणू आपण 2 है ना, 10⁻². मग इथं काय येईल आपल्याला 33. ठीक आहे ना, आणि हे ±10%. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द पर्पज ऑफ शंट रेजिस्टर R2 यूज इन द सिरीज टाइप ओहम मीटर सर्किट? ठीक आहे. तर याचं उत्तर आपल्याला भेटतं टू ऍडजस्ट द झिरो पोझिशन ऑफ द पॉइंटर, टू ऍडजस्ट द झिरो पोझिशन ऑफ द पॉइंटर. त्यानंतर नेक्स्ट, विच इलेक्ट्रिकल क्वांटिटी अफेक्ट द हीट जनरेटेड इन कंडक्टर? तर याचं उत्तर आपल्याला भेटतं स्क्वेअर ऑफ द करंट.
ठीक आहे, स्क्वेअर ऑफ द करंट. त्यानंतर नेक्स्ट 40, व्हॉट इज द चेंज इन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इफ इट्स क्रॉस सेक्शन एरिया इज डबल. क्रॉस सेक्शन एरिया डबल केल्यानंतर तर त्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय चेंज होईल, तर आपण म्हणून डिक्रीज 2 टाइम्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टर R4. या टाईपचा प्रश्न सेम ऑलरेडी झालेला आहे आणि ते सूत्रानुसार तुम्हाला सहज तो प्रश्न सुटेल. तर म्हणून याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगतो, याचा स्क्रीनशॉट वाटल्यास तुम्ही काढून घ्या. याचं उत्तर येईल 100 व्होल्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू 42, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ लाईट डिपेंडंट रजिस्टर LDR इफ द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज इन्क्रीज. तर याचं उत्तर येईल, असं केल्यानं काय होईल तर ते डिक्रीज होईल. ठीक आहे. विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द पॉवर ऑफ DC सर्किट. DC सर्किटचं पॉवर, पण सरळ पॉवरचं सूत्र इथे विचारलेलं आहे. तर पॉवरचं सूत्र आपल्याला काय माहित आहे, करंट इंटू व्होल्टेज. ठीक आहे, VI. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44, कॅल्क्युलेट द हॉट रेजिस्टन्स ऑफ 200 वॅट इज टू 250 व्होल्ट रेटेड लॅम्प. तर याचा रेजिस्टन्स काढायचा, तर याचं उत्तर आपल्याला भेटेल 312.5 ओहम. ठीक आहे. हे पण सूत्र आहे, आपण सूत्र कुठलं टाकू शकतो, पॉवर इज इक्वल्स टू V² बाय R, आणि त्यानुसार ते आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन ओपन सर्किट. ओपन सर्किट असेल तिची रेजिस्टन्स असेल, आणि हा प्रश्न सेम आधी झालेला आहे, तर याचं उत्तर काय राहील, इन्फिनिटी. ठीक आहे. नंतर विच रजिस्टर the lowest current flow in a parallel circuit having the values of 50 ohm, 220 ohm, 450 ohm and 560 ohm connected with the supply. तर याचं उत्तर आपण जसं कॅल्क्युलेट केल्यानंतर याचं पॅरलल सर्किटचा यूज करून 560 उत्तर असं येईल. नंतर व्हॉट इज द स्पेसिफिक रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ कॉपर कंडक्टर. कॉपर कंडक्टरची स्पेसिफिक व्हॅल्यू रेजिस्टन्स काय आहे, 1.72 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर नेक्स्ट, which is inversely proportional to the resistance of the conductor. काय असतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रेजिस्टन्सला, तो सूत्र आपल्याला माहित आहे, R is equals to rho L बाय एरिया. तर आपण काय म्हणू, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे. असे प्रश्न आहेत, बरेच प्रश्न ऑलरेडी याच्यात रिपीट झालेले आहेत, आणि असेच क्वेश्चनची सिरीज आपण सगळ्या व्हिडिओ बद्दल बघणार आहे आणि बघत राहूया. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण इथे सगळं तुम्हाला क्वेश्चन सिरीज भेटत आहे. माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी PDF शेअर केलेलं आहे, सबस्क्राईब करा, तिथे पण जॉईन करा, आणि सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या चांगल्या MCQs मध्ये, जे की सगळे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद.